राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आणि तिजोरीचा मालक यावरून महायुतीतच खटके उडाल्याचं पाहायला मिळतंय। मत द्या नाहीतर निधी विसरा असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका प्रचार सभेत केलं आणि त्यावरून राजकारण तापलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबतीत अजित पवारांची पाठराखण केली खरी, पण भाजप आणि शिवसेना नेत्यांनी मात्र अजित पवारांना कोपरखळी दिली। तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या, आमच्याकडे तिजोरीचा मालक आहे असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं। तर तिजोरी मालक कुणी असेना, ठरवताना सगळे ठरवतात असं संजय शिरसाट म्हणाले। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली तर मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय, बघा काय। त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे, बारामतीकरातला काही पुढारी इकडे तिकडे असतील, पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्या बरोबर आहे, त्याच्यामुळे काही तिथं काळजी करायचं कारण नाही। निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे आणि अनेक वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो, त्याचा अर्थ तसा कधीच नसतो। त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा नाहीये, तेही कधी असा भेदभाव करणार नाहीत। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला, म्हणजे आम्ही जे तीनही पक्ष आहोत, कुठे सोबत लढतो, कुठे वेगळं लढतो, पण एकूण आमच्याच 3 पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल। 4 वर्ष अजून हे सरकार असल्यामुळे, तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे, ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे कारण समोरचे उदाहरण म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। आता अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळे निश्चितच त्यांना अधिकार आहेत, परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात। मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात, हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही। परंतु तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही जरी असल्या, कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वांवर ठरलं जातं। म्हणून चावी एकीकडे आहे, मालक एक आहेत आणि ठरवणाऱ्यामध्ये आम्ही एक सुद्धा आहोत, म्हणून ठरवताना सगळ्याला बरोबर घेऊनच हे गाडा चालवावा लागतो, एवढं मात्र निश्चित आहे। राज्याच्या तिजोरीला भोकं पाडून ठेवली आहे, तिजोरीत काय राहिलंय असा विजय वडेट्टीवारांनी सवाल उपस्थित केलाय। तिजोरीचा मालक आणि चावी म्हणून धमकावतायत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। काय तिजोरी, कोणी म्हणते मी मालक आहे, कोणी म्हणते चाबी आहे। अरे त्या तिजोरीला एवढे पाडून ठेवले आहेत, जो हात घालतो तो काढून घेऊन जातो। 17 ठिकाणी करून ठेवले आहेत, काय राहिलं तिजोरीमध्ये, काय सांगून राहिले? आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवत आहे, हा तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय, तो मालक म्हणून धमकवतोय। हे काय चाललंय? धमकीने राजकारण करायचं आहे काय? म्हणजे सत्तेमध्ये आहे म्हणजे सत्तेच्या मस्तीनी आणि सत्तेच्या पैशानी तुम्हाला लोकांना घुमवायचं आहे काय?